नमस्कार, शर्वरीज किचनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत अशी रसमलाई बघणार आहोत। सर्वप्रथम 1.5 लिटर गाईचं दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत। दुसऱ्या ठिकाणी 1.5 लिटर म्हशीचं दूध मी आटवण्यासाठी ठेवलेलं आहे। गाईचं दूध असं चमच्याने हलवत राहायचं, त्याच्यावरती साय साठू द्यायची नाही आपल्याला। एका वाटीमध्ये आपण 4 चमचे विनेगर घेऊया। विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हे मिश्रण आपण दुधाला उकळी आल्यावर दुधामध्ये हळूहळू टाकूया। दुधाला उकळी आली आहे, आता आपण गॅस बंद करूया। दूध उकळत असताना त्याच्यामध्ये विनेगर टाकायचं नाही। गॅस बंद करून थोडा वेळ असं चमच्याने हलवायचं आणि मग विनेगर टाकायचं, नाहीतर आपण जे पनीर तयार करणार आहोत ते थोडं रबरासारखं होतं किंवा पाकात टाकल्यावर फुटू शकतं। आता आपण थोडं विनेगर दुधामध्ये टाकूया आणि दूध हलवूया। सर्व विनेगर एकदम दुधामध्ये नाही टाकायचं, एकसारखं सर्व ठिकाणी पसरलं पाहिजे विनेगर, नाहीतर मग एकाच ठिकाणी पनीरचा गोळा होतो। अशा प्रकारे हलवत राहायचं आणि टाकायचं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दूध व्यवस्थित फाटलं आहे आणि पनीर आणि पाणी सेपरेट झालं आहे। आता हे आपण गाळून घेऊया। इथे एका गाळणीवर मी स्वच्छ धुतलेलं कापड ठेवलंय, त्याच्यावर आता आपण पनीर गाळून घेऊया। विनेगरचा वास जाण्यासाठी आपण हे पनीर साध्या पाण्याने धुवून घेऊया। आता या पनीर मधलं आपण सर्व पाणी काढून टाकूया। जितकं शक्य होईल तितकं पाणी आपण असं काढून टाकायचं आणि थोडा वेळ याच्यावरती आपण काहीतरी जड वस्तू ठेवायची। 15-20 मिनिटं आपण त्याला असंच ठेवूया, त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवूया। केसरच्या 7 ते 8 काड्या आपण कोमट दुधामध्ये दूध आटेपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 चमचे मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये एकजीव करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर यांचं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आपण जे म्हशीचं दूध आटायला गॅसवर ठेवलं होतं ते जवळजवळ निम्म झालेलं आहे। आता यात आपण 1 कप साखर ऍड करूया। साखर तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही करू शकता। दुधाला थिकनेस येण्यासाठी आपण मगाशी जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर यांचं मिश्रण केलं होतं ते दुधामध्ये आता टाकूया। दूध सतत हलवत राहायचंय, नाही तर गुठळा होऊ शकतं। दूध हलवत आपण हे मिश्रण टाकायचं दुधामध्ये। मगाशी आपण जे केशर दूध तयार केलंय ते सुद्धा आपण या दुधामध्ये टाकूया। आता आपण या दुधामध्ये पिस्त्याचे काप टाकूया। 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर आपण
दुधामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. आणखी 5 मिनिटं हे दूध आपण गरम करणार आहोत. 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया आणि दूध पूर्ण थंड होऊ देऊया. आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थंड होऊ देऊया. जवळजवळ अर्धा तास मी हे पनीर चाळणीवर ठेवलं होतं. त्यातलं बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे. इथे हे पनीर आपल्याला पूर्णपणे कोरडं करायचं नाहीये. त्याच्यामध्ये थोडा ओलावा असणं आवश्यक आहे, नाहीतर आपले रसगुल्ले कडक होण्याची किंवा रबरासारखे होण्याची शक्यता असते. आता हे पनीर आपल्या तळ हाताच्या या भागाने भाकरी मळतो तसं मळून घ्यायचं, किंवा आपण हे मिक्सरमधून काढूनही घेऊ शकतो. आता आपण हे पनीर मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं पनीर ताटामध्ये काढून घेऊया. हे पनीर आपण छान मळून घेतलंय. आता याचे छोटे छोटे गोळे बनवूया. एका पसरट भांड्यात आपण 1 वाटी साखर घेऊया आणि 1 वाटा पाणी. आपण 1 कप साखर आणि 4 कप पाणी टाकलेलं आहे. ही साखर आपण व्यवस्थित विरघळून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली आहे. उकळलेल्या साखरेच्या पाण्यात पनीरचे गोळे एक एक करून सोडूया. एकदम सोडायचं नाही. गोळा पाकात टाकल्याबरोबर वर तरंगला पाहिजे, म्हणजे पनीर चांगले हलके मळले गेलेले आहे असे समजावे. गॅस मोठा ठेवावा व 5 मिनिटे रसगुल्ले पाण्यात उकळू द्यावे. हलक्या हाताने हे गोळे थोडे थोडे फिरवून घेऊया. 5 मिनिटांनंतर आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि पुन्हा 5 मिनिटं उकळून घेऊया. 5 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा 5 मिनिटं आपण उकळून घेऊया. आपले रसगुल्ले आधीपेक्षा डबल झालेले तुम्हाला दिसतात. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया व झाकण न ठेवता रसगुल्ले पूर्णपणे थंड होऊ देऊया. रसगुल्ले थंड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पाक अगदी आतपर्यंत शिरलाय. अशा प्रकारे सर्व रसगुल्ले आपण हलक्या हाताने तळून घेऊया. अशा प्रकारे सर्व रसगुल्ल्यातला रस मी काढून घेतलाय. मगाशी तयार केलेली बासुंदी मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतली. ही बासुंदी आपण रसगुल्ल्यांवर ओतूया. अशा प्रकारे आपली रसमलाई तयार झाली आहे.